तुमचे पतिराज काल गणपतीच्या देवळात घसरून पडले त्यावेळी मी तिथे होतो. बरीच दुखापत झाली होती त्यांस. आता ते घरी विवळत पडले असतील, त्यांची सेवा करायचं सोडून तुम्ही इथे गावभर भटकताय. हो, घरंदाज स्त्रीस हे शोभत नाही. कुलीन स्त्रीचा धर्म प्रपंच चालविणे आहे. हे काय चालवले तुम्ही? क्षमा करा मला, पण मी माझ्या यजमानांच्या सूचनेवरूनच येथे शिकवणीस आले आहे. माझ्या अनुपस्थितीत त्यांच्या देखभालीची सोय करूनच मी इथे आले आहे. हाती घेतलेले काम पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि माझ्या यजमानांचेही तेच मत आहे. मी शिकले, इतरांना शिकवते, पण ही बाब माझ्या यजमानांसाठी खूप अभिमानाची आहे, शर्मेची नाही. कारण विद्यादान करणे हे अत्यंत पवित्र कार्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे. कारण तुम्ही धर्म बुडवे आहात, नवमतवादी आहात. आपले कर्तव्य संसार करणे ते सोडून तुम्ही विकटची कर्तव्य करीत बाहेर फिरत आहात, हिंडत आहात. आज हे तुमचे संस्कार हिंडण्या फिरण्याचे आमच्या रमेवरती झाले आणि मग हळूहळू सगळ्याच बायका जर अशा बाहेर हिंडू फिरू लागल्या तर काय होणार परमेश्वर जाणे. स्त्रीने कसे आपल्या मर्यादेमध्ये राहावे त्याच्यात तिचेही भले आणि समाजाचेही भले आहे. लक्षात ठेवा, काल परवापर्यंत स्त्रिया माझघराची रेषा ओलांडून बाहेर पडित नसत, पण आता हे काय भलतेच सुरू झालेले आहे. हे काही योग्य नव्हे. आम्ही तुम्हाला निक्षून सांगतो सगुणाबाई. आजपर्यंत तुम्ही घरातल्या स्त्रियांशी उद्धटासारखे बोलत होतात, वागत होतात, तोपर्यंत आम्ही ते खपवून घेतले, तेही केवळ माधवाकडे पाहून. पण आज तुम्ही म्हणजे साक्षात बाळंभटजींनाच उलट उत्तरे करू लागलेले आहात. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. तेव्हा आपला आता तुमचा इथला प्रपंच गुंडाळा आणि आपली तुम्ही इथून प्रस्थान केलेले बरे, तुमच्यासाठीही आणि आमच्या कुटुंबासाठी. खूप शिकल्या आमच्या सोनबाई, जे काही शिकायचं आहे ते खूप शिकल्या, आता पुरे. क्षमा असावी. माझी नेमणूक महादेवराव रानड्यांनी केली होती, त्यामुळे शिकवणी बंद करा असे जोवर महादेवराव सांगत नाहीत तोवर मी शिकवणी सुरूच ठेवणार आहे.